नमस्कार मंडळी. मटर पनीर ही उत्तम भारतातील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांच्या आवडीची भाजी आहे. ताजे हिरवे मटर आणि मऊ रसाळ पनीर यांचा मसालेदार टोमॅटो आधारित ग्रेव्हीत केलेला संगम म्हणजे मटर पनीर. ही भाजी विशेषतः लग्न समारंभ, सण उत्सव किंवा खास पाहुण्यांसाठी बनवली जाते. या भाजीची चव हलकी गोडसर, थोडीशी तिखट आणि मसाल्यांच्या सुगंधाने भरलेली असते. क्रीम किंवा लोणी घातल्यास तिची चव अधिकच श्रीमंत हॉटेलसारखी लागते. मटर पनीर ही गरमागरम नान, पराठा, रोटी किंवा जिरा भातासोबत अप्रतिम लागते. घरच्या घरी सहज उपलब्ध साहित्य वापरून कमी वेळात तयार होणारी ही भाजी शाकाहारी लोकांसाठी पौष्टिक आणि प्रथिनयुक्त पर्याय आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. सर्वात प्रथम मी येथे 1/2 किलो एवढं पनीर घेतलेलं आहे. त्यानंतर मी येथे मिरच्या, लसूण, थोडासा आल्याचा तुकडा, तसेच येथे मी 1/2 किलो एवढे मटार घेतलेले आहेत. 2 टोमॅटो घेतलेले आहेत. तसेच कांदा घेतलेला आहे. उभा चिरून पातळ असा कांदा घेतलेला आहे. आता आपण पनीरला छोटे छोटे पीस करून असं कट करून घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, स्किप न करता. सर्वात प्रथम मी येथे पनीर आहे ते आपण छान गोल्डन असं फ्राय करून घेणार आहोत, म्हणजेच तेलामध्ये तळून घेणार आहोत. तुम्ही तेलामध्ये किंवा याला बटरमध्ये देखील तळू शकता. येथे मी तेल वापरलेलं आहे. छान असं गोल्डन फ्राय करायचं आहे, म्हणजेच गोल्डन होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. छान असं पनीर आपण आता या तेलामध्ये फ्राय करून घेऊया. झटपट होणारी भाजी आहे, अगदी हॉटेलसारखी चव लागते व याला जास्त साहित्य न वापरता आपल्या घरच्याच साहित्यात आपण ही भाजी येथे पाहणार आहोत. आता आपण त्याच तेलामध्ये लसूण, आलं, 2-3 हिरव्या मिरच्या व उभा चिरलेला कांदा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे व तसेच टोमॅटो देखील यामध्ये आपण घालून घेतलेले आहे. हे सर्व मिश्रण आपण 2 मिनिटं असं छान असं तेलामध्ये आधी परतून घ्यायचं आहे. छान असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आपण याला वरती झाकण ठेवून याला 2 ते 4 मिनिटं याला छान असं वाफेवरती शिजवून घेणार आहोत. वाफेवरती शिजवून घेतल्यामुळे छान असं मिश्रण शिजलं गेल्यामुळे त्याची आपण नंतर छान अशी पेस्ट करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण याला झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं किंवा 2 ते 3 मिनिटं तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याला शिजवून घ्यायचं आहे. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल व आपली व्हिडिओ कोठून पाहत आहात, म्हणजेच कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून, त्याचं नाव मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्ही देखील अशाच पद्धतीने मटार पनीरची भाजी करता का ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. छान असं आपलं मिश्रण पाहू शकता शिजलं गेलेलं आहे, म्हणजेच मऊसूत असं टोमॅटो आणि कांदा येथे झालेला आहे. आता आपण हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात व तो थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पेस्ट करून आपण घेणार आहोत. आता आपण त्याच कढईमध्ये जिरं घालून घेणार आहोत. जिरं छान असं तडतडलं की आपण त्यामध्ये जी आपण टोमॅटोची बारीक पेस्ट केलेली आहे, म्हणजे जे मिश्रण आपण बारीक केलेलं आहे ते सर्व मिश्रण आता आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. जिरं तडतडल्यावरती आपण ते सर्व मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत. त्याआधी आपण यामध्ये घरचा तिखट मसाला, तेजपत्ता, 1 चमचा धना पावडर, सर्व मसाले आपण हे तेलामध्ये छान असे 1 ते 2 मिनिटं परतून घेणार आहोत. त्यानंतर जी आपण टोमॅटोची प्युरी, म्हणजे कांदा लसूण जी सर्व टोमॅटोची प्युरी केलेली होती ती आता आपण या तेलामध्ये छान अशी परतून घेऊयात. पाहू शकता छान असं हे मिश्रण आपलं यामध्ये तेलामध्ये परतलं जात आहे. याला आता पाणी सुटत आहे, म्हणजेच हे आपलं मिश्रण छान असं परतून झालेलं आहे. यामध्ये थोडासा मी 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला देखील यामध्ये घातलेला आहे. छान असं मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही तेल याला सुटलं गेलेलं आहे. आता आपण यामध्ये मटार घालून घेणार आहोत. मटार देखील छान असे आपल्याला यामध्ये ढवळून घ्यायचे आहेत. सर्व मिश्रण आपल्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर सर्व मिश्रण मी छान असं एकजीव केलेलं आहे व आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी ओतून तेच पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. परत मिश्रण छान असं चमच्याच्या साहाय्याने आपण ढवळून घेतलेलं आहे व आता आपण याला अर्ध झाकण ठेवून आपण याला आता शिजवून घेणार आहोत. 5 ते 10 मिनिटं, म्हणजे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार याला शिजवून घ्यायचं आहे.
पाहू शकता इथे आपली भाजी छान अशी शिजली गेलेली आहे। लक्षात घ्या, पनीर हे जे आपण आहेत ते आपण थोडेसे उशिराच घालायचे आहेत, कारण पनीर देखील पटकन शिजले जातात। म्हणून मी आधी वाटाणे छान असे शिजवून घेतले, नंतर यामध्ये पनीर घालून घेतलेले आहेत। पनीर हे आपण आता जस्ट घातलेले आहे, त्यामुळे आपण ह्याला परत 2 ते 3 मिनटं किंवा 5 मिनटं ह्याला छान असं शिजवून घेऊया, म्हणजेच आपली भाजी येथे तयार झालेली आहे। वरून आपण याला कोथिंबीर घालून छान असं सजवून घेऊया। येथे मटर पनीरची भाजी, अगदी हॉटेल स्टाईल लागणारी ही भाजी येथे आपली रेडी झालेली आहे। तर नक्की व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा, व तुमच्याकडे पण अशाच पद्धतीने मटार पनीरची भाजी बनवतात का हे देखील मला कमेंटमध्ये कळवा। स्वस्त रहा, मस्त रहा, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, धन्यवाद।